षटकांची मॅच जिथे आपण सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. टॉस जिंकला या सामन्याचा नमन 11 सासू या टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिला बॉल, पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने येतोय प्रदीप नैनीत अर्थात डॉन यांना आपण पाहिलं. मयूर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिले षटक हातात असताना मयूर कुंभार जो साताऱ्याहून ही स्पर्धा खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. ही क्वार्टर फायनलची लढत आहे अर्थात त्या पुढे आणखीन एक सामना बाकी राहील. सेमीफायनलची लढत अजूनही नावा संघाच्या दरम्यान बाकी असणार आहे. अर्थात ही सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती धावफलकावरती धावा एक येत असताना आपण पाहतोय. मयूर कुंभार स्वतः सातारा जिल्ह्यामधून आणि सातारा सिटी मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. तर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यशला आपण पाहतोय जो स्ट्रायकर एंडवरती आहे. डावखुरे हाताचा खेळाडू. पुढचा बॉल घेऊन मयूर पुन्हा एकदा सज्ज होईल. एक धाव धावफलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला काय तो बॉल, काय तो स्ट्रोक, एकदम कार्यक्रम कसा अगदी ओके मध्ये. षटकार सन्मान्य रावशेठ रघुनाथ साळुंके साहेब यांचा देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. या फटक्याची झलक ज्या प्रकारे आपण पाहिलं ना त्याच गतीने आता धावफलक वाढू लागलाय. वेगाने धावफलक वाढत असताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत धावांची लयलूट ज्या यशने या स्पर्धेमध्ये अद्याप केली ना त्याची बॅट आता षटकारांची भाषा बोलतीये. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांची आपण उपस्थिती पाहतोय. रोहा तालुका शिवसेना अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5 लाखाचं आयोजन काही दिवसामध्ये आपल्या भेटीला येते. ग्रामीण धमाका. हा बॉल खोला टाकला, कवचला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने ही रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे. प्रसाद थोडासा उशिराने आला. एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये. 8 धावा धावफलकावरती आहेत. प्रसाद साळुंखेला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना स्क्रीनवरती पाहतो आहोत आपण या रोहा तालुक्याचे आदरणीय अध्यक्ष. यावेळेत खोला टाकलेला बॉल फलंदाज बाद, लेग बी 4 रणजित फराटे शिरूर पुण्याचा खेळाडू इथे झाला बाद. आदरणीय विघ्नेजी माळी साहेब यांना देखील आपण पाहत आहोत स्क्रीनवरती. अर्थात आमदार साहेबांचे अगदी जवळचे निकटवर्ती आहे ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि धावफलकावरती धावा एकंदरीत पाहिल्या तर केवळ 7 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल पारवे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महाडचा खेळाडू आसिफ 11 वरवटने 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. आसिफ 11 वरवटने या संघाने ना काही पुण्यातील खेळाडू, काही महाडचे, काही मानगावचे तर काही अलिबागचे अशा रीतीचा संघ इथे बांधलाय. 8 धावा धावफलकावर. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पदललित झालेला नाहीये. काहीही मुवमेंट शरीराची ते होत असताना पाहायला मिळाली नाही. अर्थात 4 मुंड्या चित केलं या बॉलवरती मयूर कुंभारने. सातारा सिटीला तो बिलॉंग करतो, राजधानी सातारा, आणि ज्या राजधानीला तो बिलॉंग करतो ना त्या वेगाने इथे गोलंदाजी त्याची त्या दर्जाची पाहायला मिळते. कारण सातारा राजधानी आहे तर राजधानी एक्सप्रेस प्रमाणे तो सध्याच्या घडीला ही एक्सप्रेस पटरीवरती वेगाने धावतीये. सारसोई चषकाच्या दरम्यान आपण त्याला पाहतोय. सारसोई चषक 2025 हे 34वे पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज काही काळ थांबत असताना इथे पाहायला मिळालाय.
अनेक स्पर्धा येतात, अनेक स्पर्धा 4-5 वर्षाचं आपण आयोजन पाहतो, किंबहुना अगदी 10 वर्षापर्यंत आयोजन पाहतो. परंतु एखादी स्पर्धा जर का 34 वर्षाची होते ना, तर ही परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन किती जपलं या आयोजकांनी याची चर्चा निश्चितच होते. प्रचंड मेहनत या पाठीमागे आहे. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. निखिल पारबे आला मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर ठोकला. हा आकर्षक षटकार. फूट आणि बॅकफूट हा कदापि भेदभाव न करणारा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या झंझावाती आणि बेदरकार फटक्यांसाठी तो जाणला जातो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14-1 स्क्रीनवरती हे व्यासपीठ आपण पाहतोय. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला नेहमीच प्रार्थनीय राहिली आहे आणि ती उपस्थिती आपण या स्क्रीनवरती पाहत आहोत. प्रदीप नैनी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पुणे पोलीस दलामध्ये तो कार्यरत आहे, परंतु सातारा जिल्ह्याला बिलॉंग करतो आणि आज संपूर्ण सातारा जिल्ह्यातीलच खेळाडूंना घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुळात त्यांचे चिरंजीव या स्पर्धेमध्ये खेळत होते, त्यांचा पुतण्या या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला आणि अर्थात स्वतः प्रदीप नैनी डॉन. पहिला बॉल वेगाने डाताला. साईड ऍक्शन आहे त्यांची. लतीश मलिंगाच्या ऍक्शन प्रमाणे ते गोलंदाजी करतात. पहिला बॉल खोलामध्ये होता. सुरुवात झाली आहे साईड ऍक्शनने या गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळणारा डॉन हा सातत्याने मोठ्या स्पर्धांमध्ये मोठं प्रदर्शन देण्यासाठी सज्ज राहतो. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल देखील डाऊन द ग्राउंड इथे केलाय. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. इथे काय घडलंय? जिथे एक होती ना तिथे दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न काही अंशी का होईना परंतु अंगलट येऊ शकतो. आता मात्र अडचणी वाढू लागल्यात. आता संकट आले आहेत संघावरती. ओढावतायत. 2 षटकांच्या मॅच मध्ये जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न आणि अंडर प्रेशर ही रन्स कंप्लीट करण्यात येते. डिसिजन पेंडिंग आहे. शहानिशा करण्यात येईल. साशंकता पंचांच्या मनामध्ये आली आहे. नॉट आउट आहे खेळाडू. अर्थात 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. पुढचा बॉल यावेळेला देखील डाव्या यष्टीवरती वेगवान. इथे स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही धाव जोखीम बरी. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये. यश बॅक टू द पॅव्हेलियन. ला 2 सद्य परिस्थिती आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळते, जिथे 2 संघ अर्थातच नमन 11 सासोळी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते ती आसिफ 11 वरवटणे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला नमन 11 सासोळी या टीमने. अद्याप आपण पाहिला तर धावा आल्यात. 9 बॉलमध्ये 18 बनल्यात. सागर सम्राट नावे टीमचा कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. कृपया रिपोर्टिंग करा. सागर सम्राट नावे. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी वेगाने. एकच धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे, परंतु दुहेरी धावेचा प्रयत्न. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला डीजेच्या शेजारी काही महिला वर्ग उपस्थित आहेत. त्यांना सामना पाहण्यासाठी कृपया सर्वांना विनंती करेन थोडी जागा करा. आपल्या महिला भगिनी या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. हा खेळाडू नॉट आउट आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. संघाची धावसंख्या 19 ला 2. महिला खेळाडू ही कमी नाही आहेत. आज सध्याच्या घडीला भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला खेळाडू स्मृती मंदना सारखी खेळाडू देखील चांगल्या दर्जाचा खेळ करते.
पूनम राऊत सारखी खेळाडू असेल महाराष्ट्राला बिलॉंग करणारी आणि अगदी त्याच वेळेला मुंबईची असणारी स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामाइट. हवेचा बॉल पंकज जाधवच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक चढूच्या खाली मयूर ने टिपला हा झेल. खेळाडू पंकज जाधव बाद. तीन 19 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. चला सागर सम्राट नावे टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. लगेच टॉस करण्यात येईल. सागर सम्राट नावे टीमचा कॅप्टन, चला त्वरित रिपोर्टिंग करा. स्कोर कार्ड वरती 19 ला 3. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षकाने फंबल केलाय. एक कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. वेगाने 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय. इथे सचिन बाद होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात धावा आल्यात त्या 2. एकंदरीत धावफलकावरती धावा आहेत त्या 21 ला 3. इथे खेळाडू बाद झालेत. 2 षटकांचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये या 22चा करायचा असेल पाठलाग आणि आवाजामध्ये बदल करूयात. आवाज असेल प्रथमेशजी ठाकूर सरांचा. थँक्यू. त्यांचं शाब्दिक सुमनाने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. Thank you so much. One of the greatest commentator जगदीशजी जयजी भोसले सर, आपला मनपूर्वक आभार. हॅलो. तर आपण या ठिकाणी जाऊया सत्कार समारंभाकडे. विषय आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. कार्यसम्राट दमदार आमदार मुरुड अलिबाग रोहा मतदारसंघाचे जे शिवसेनेचे पहिले आमदार ज्याने मान पटकावला, पहिल्यांदा नव्हे तर दुसऱ्यांदा देखील भरघोस मताने निवडून आले. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं, जो शब्द देतो, जो शब्दाला जागतो खऱ्या अर्थाने, आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं, ज्याने गेल्या वर्षी शब्द दिला होता की हा मैदान कुठेतरी थोडंसं आपल्याला अडचणीचं वाटतोय, परंतु त्याला डागडुजी करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5 लाखाचा निधी आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलाय. आणि जे बोललं ते मात्र करून देखील दाखवलं. आणि खऱ्या अर्थाने ते आज या ठिकाणी उपस्थित होणार होते, मात्र काही कारणास्तव ते या ठिकाणी पोहोचले नाही. परंतु त्यांचे सर्व या ठिकाणी पाहतले शिवसैनिक या ठिकाणी पोहोचलेत. मी विनंती करतोय सन्माननीय या ठिकाणी आल्या सर्व मान्यवरांचं मी शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपण पाहतोय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख, त्याचप्रमाणे आई फाउंडेशन चोंडी अलिबाग राजशेठ साळुंके हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे विघ्नेश माळी सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सन्माननीय आमदार यांचे निकटवर्तीय सन्माननीय प्रिय, त्याचप्रमाणे उदेश वाडकर उपतालुका प्रमुख रोहा तालुका, त्याचप्रमाणे उपविभाग साळुंके हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे चंद्रकांत चौलकर विभागीय नेते, त्याचप्रमाणे मनोहर बोले मुंबई संपर्क प्रमुख चणेरा विभाग, त्याचप्रमाणे योगिता शिर्केताई संपर्क प्रमुख महिला, त्याचप्रमाणे अस्मिता मांदाडकर ताई शाखा प्रमुख महादेवकर, त्याचप्रमाणे विकास पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शाब्दिक सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आणि जाऊया मॅचमध्ये, ज्या ठिकाणी आपण आवाज ऐकताय प्रथमेश ठाकूर यांचा. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात, 2 षटकांचा सामना, महामुकाबला
आणि या महामुकाबल्यामध्ये कोण विजय होणार हा प्रश्न आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 12 बॉलमध्ये 21 बनल्या. ते पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग झाली. एक षटकार आला यशच्या बॅटमध्ये आणि एक निखिलच्या बॅटमध्ये जो षटकार आला त्यानं मात्र धावसंख्येला आकार दिलाय. नमन 11 सासोली विरुद्ध सामना आपण पाहतोय. आसिफ 11 वरवटणे या 2 संघांमध्ये तुल्यबळ हा सामना क्लॅश ऑफ टायटन्स. फायनल से पहले फायनल का ये मुकाबला. पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय शुभम. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही एक्सप्रेस से मानगावची जी सुटले सुसाट मैदानाच्या आतमध्ये. यापूर्वीच्या दोन्ही मॅचेस मध्ये काय लाजवाब गोलंदाजी केली, अप्रतिम अद्भुत गोलंदाजी केली. अचूक टप्पा आणि भेदक मारा या गोलंदाजांनी दाखवला. त्याच प्रकारची सुरुवात या मॅच मध्ये देखील करतोय. डॉट बॉलने केली सुरुवात. टप्प्यामध्ये परिवर्तन केलं. यावेळेस टप्पा थोडा मागे ठेवला. पूल करण्याचा प्रयत्न सफल राहिला नाहीये. तितका चांगला फटका नव्हता तरी देखील एक धाव सहजरित्या मिळेल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये रवी आणि अनिकेतला आपण पाहतो. सलामीची जोडी, आघाडीची जोडी, आरंभी जोडी, धर्मवीर कर्मवीरची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 22 धावा इथे मात्र पूर्ण करायच्या आहेत तर संघर्ष पहिल्या बॉल पासून करावा लागेल. त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. 11ची सरासरी राखायचे प्रति षटकामागे पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एक धाव फलकावरती आलेली आहे. शुभम होतं तयार. गोलंदाजी मार्क स्टॅकिंग एंड वरती आपण पाहतोय. डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज रवी. हो यावेळेस देखील आपण पाहतोय प्ले एनिमीज सरळ रेषेत निघून चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झाली. प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या चारी बाजूनी पाहायला मिळतात. जबरदस्त टेलिकास्ट सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह वरती आपण पाहतो. आणि जर टेलिकास्ट आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. यावेळेस कोलात टाकलेला चेंडू हाफ हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतो. बॉल मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डर भरपूर वेगानं आल्यात. एकच धाव मिळेल. सुंदर टेलिकास्ट सुरू. आपल्या हक्काची वाहिनी आहे, आपल्या सर्वांची वाहिनी आहे. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी राहणार नाही मला देखील माहिती आहे. त्यामुळे अद्यापही जर घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर या आपल्या हक्काच्या वाहिनीला करूया सबस्क्राईब. सागर सम्राट नाभे संघाला विनंती असेल की आपण देखील कॅप्टनला पाठवायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सागर सम्राट नाभे कॅप्टनला लवकरात लवकर पाठवून द्या. बॉल तयार. ऑफ साईडला बॉल फटका चांगलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फिल्डर भरपूर वेगाने पोहोचलायत. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये पाहायला मिळत आहे. पण त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला आहे. धावा संख्या इथे आपण पाहतोय 2 कंप्लीट केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे. 4 या आकड्यावरती. पाटलाग 22 चा करायचा आहे. 4 झाल्यात. 7 चेंडू आणि करायच्या. धावा संख्या 18. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 नव्हे तर 3 आले तर मॅच संपेल. ऑन साईडला खेळायचा होता. लाऊड अपील झाली आहे. यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. ऑप्शन वरती सापडलाय. पंचांनी मात्र होकारार्थी मान हरवली आहे. विकेटचं पतन. अवघ्या 4 या धावसंख्येवर लागणारा धक्का पहिला. अनिकेत सोडतोय मैदान LBWच्या स्वरूपात. फलंदाज बाद. अतिरिक्त वेळ कोणत्या प्रकारे खर्च झाला नाही पाहिजे प्लीज. सासोली चषक 2025 हे आमचं तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. व्यासपीठाने भरलेलं मान्यवरांची ही मानदियाळी व्यासपीठावरती. खरं तर ज्यांच्या येण्याने आमच्या स्पर्धेची आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढली असे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती विराजमान तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या सर्व लाडक्या मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. रंगतोय क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये. सोन्याची स्पर्धा, सोनेरी स्पर्धा, ज्या स्पर्धेनं सोन्याचं स्वरूप घेतलं. अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्या स्पर्धेचं आज नाव गोल्डन टुर्नामेंट अर्थात सोन्याची स्पर्धा म्हणून प्रचलित आहे. सारसोली चषकाची मानाची स्पर्धा आपण पाहतोय. हा वर्ल्ड कप आहे आमच्यासाठी. 4 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ॲट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर व्हाईल बॅटिंग इन सेकंड सेशन. गोलंदाज तयार. भरपूर दूर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाब्याने सुरुवात झाली दुसऱ्या षटकाची. धावसंख्या 5. पाटलाग 22 चा करायचा आहे. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज. नमन 11 संघ मात्र आता आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है.
हौसलों से उडान होते. हौसले मजबूत ठेवावे लागतील, इरादे बुलंद करावे लागतील जर हा सामना इथे जिंकायचा असेल तर, आणि मोठे फटके साकारावे लागतील. भव्य दिव्य क्रिकेटचा महाथरार रणी आहे. क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्यामध्ये जर तुम्हाला विजय मिळवायचा आहे ना, तर जबरदस्त खेळ देखील दाखवावा लागेल. वाईट बॉल आला तर 2 धावा धावसंख्या 7 वरती तुम्हाला पाहायला मिळते. रवी ऑन स्ट्राईक. अमितचा पुढचा बॉल, फटका हवेत खेळलाय, चेंडू मुक्त संचार करतोय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि इथे मात्र काय घडतंय, हातांवरती चेंडू ब्रश झालाय, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा षटकार. मात्र या षटकारानं पुन्हा एकदा सामन्याला परिवर्तन मिळालंय. सामना जर बॅट्समनने विजय केला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मधुकरजी बेनारे साहेब जे संघ मालक आहेत, खऱ्या अर्थाने जे संघ इथे आणतात आणि त्या सर्व खेळाडूंची योग्य ती सोय देखील करतात, असे संघ मालक आपण पाहतोय. दिलदार व्यक्तिमत्व. 4 चेंडू 9 धावा. ओ दूर ठेवलाय, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त दाबाने धावफलक बदललाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एक्स्ट्राच्या मदतीने 14 वर. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना. आपण पाहतोय काय घडेल सामन्यामध्ये पाहायचंय. पुढचा बॉल, आप ट्रॅकर पुल केलाय, फिल्डर धावतायत, बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, चेंडू निघून चाललाय सीमा पार. हा येतोय विजयाचं स्वप्न करणारा दमदार चौकार. तीन चेंडू 4 धावांची गरज आहे. येऊ द बॉक्सिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. 1 पैसा बसून सामना प्रेक्षकांच्या भेटीस आला. 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ सुपर मॅच, व्हॉट अ सुपर मॅच. जे प्रेक्षक पेट्रोल टाकून इथपर्यंत आले त्यांचे पेट्रोलचे पैसे वसूल झालेत. घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचे इंटरनेटचे पैसे वसूल झालेत. हृदयाचे ठोके वाढवणारा, अंगावर शार आणणारा सामना आपण पाहतोय. शेवटचे अंतिम 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह वर स्पर्धा जर पाहता, स्पर्धा आवडली असेल, प्रक्षेपण आवडलं असेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. यावेळेस दूर ठेवलाय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. 1 धाव तुझा तर दुसरा माझा. टोसा जशास तसं प्रत्युत्तर. तू शेर तर मी 1.25 शेर. टीट फॉर टॅट, ईट का जवाब अंबी पत्थर से देना जानते. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. व्हॉट अ एक्साइटिंग मॅच, व्हॉट अ सुपर मॅच. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीस. सारसोली चषकाचा. ओहो, साईडला फटका खेचलाय, फिल्डर धावतायत. हा फटका चांगलाय, हा फटका विजयाचा आहे. सामना संपलाय, मॅच फिनिश. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे मात्र या मॅच मध्ये मोठा विजय मिळवलाय. 7 चेंडू आणि वैयक्तिक 17 धावांचं योगदान दिलं ते डावकुरे हाताच्या विस्फोटक फलंदाज रवीनं, आणि सामना आपल्या संघाला जिंकून दिला. वेल प्लेड बॉयज, अभिनंदन. प्रमाणे मी या ठिकाणी उपस्थित मान्यवर नितीनजी